11th केमिस्ट्री लेक्चर. आपला चॅप्टर कोणता चालू आहे बघा, स्टेट्स ऑफ मॅटर, लिक्विड अँड गॅशियस स्टेट. या चॅप्टरमध्ये आपण फक्त लिक्विड आणि गॅशियस स्टेट ह्या दोन स्टेटचाच फक्त स्टडी करणार आहोत. मग याच्यामध्ये आपण काय बघतोय तर टाइप्स ऑफ इंटरमॉलिक्युलर फोर्सेस. पहिल्यांदा इंटरमॉलिक्युलर फोर्सेस म्हणजे काय आपण स्टडी केलं. द फोर्स बिटवीन टू नेबरिंग मॉलिक्युल्स आर कॉल्ड इंटरमॉलिक्युलर फोर्सेस. मग ते किती टाईपचे असतात तर टोटल 5 टाईपचे इंटरमॉलिक्युलर फोर्सेस आहेत. फर्स्ट कोणता होता, डायपोल डायपोल इंटरॅक्शन्स. जे दोन पोलर मॉलिक्युल्स असतात त्यांच्यामधलं जे इंटरॅक्शन असतं त्यांना म्हणतात डायपोल डायपोल इंटरॅक्शन. त्यानंतरचं नेक्स्ट होता आयन डायपोल इंटरॅक्शन. आयन एखादा कॅटायन किंवा अनायन आणि दुसरं पोलर मॉलिक्यूल, ह्या दोन्हीतलं जे इंटरॅक्शन्स असतात त्यांना म्हणतात, किंवा दोन्हीतला जो फोर्स असतो त्याला म्हणतात आयन डायपोल इंटरॅक्शन्स. मग ते मोस्टली आयोनिक जे कंपाऊंड्स असतात, फॉर एक्झाम्पल NaCl, MgCl2 हे कंपाऊंड्स वॉटरमध्ये डिझॉल्व्ह झाल्यानंतरचं जे सोल्युशन असतं त्याच्यामध्ये कोणता फोर्स असतो तर आयन डायपोल इंटरॅक्शन्स असतात किंवा आयन डायपोल फोर्स म्हणजे ॲक्वियस सोल्युशन ऑफ आयोनिक कंपाऊंड्स. त्यानंतरचं नेक्स्ट टाईप होतं तर डायपोल इंड्युस्ड डायपोल. कोणता, इंड्युस्ड डायपोल. मग याच्यामध्ये डायपोल इंड्युस्ड डायपोलमध्ये काय होतं, दोन नॉन पोलर मॉलिक्युल्स ज्याच्यामध्ये पोलॅरिटी नाही असे जे मॉलिक्युलमधले जे इंटरॅक्शन्स असतं, एक पोलर मॉलिक्युल आणि दुसरं नॉन पोलर मॉलिक्युल. एक पोलर आणि दुसरा काय असतो, नॉन पोलर. मग जो पोलर मॉलिक्युल असतो तो जो नॉन पोलर मॉलिक्युल आता बघितलं होतं पण अमोनिया आणि बेन्झिनचं एक्झाम्पल बघितलं होतं. त्याच्यामध्ये जो पोलर मॉलिक्यूल आहे नॉन पोलर मॉलिक्यूलला अटॅच झाल्यानंतर त्या दोन्हीमध्ये काय करतं, जो पोलर मॉलिक्यूलमधला जो इलेक्ट्रॉन क्लाउड आहे पोलर मॉलिक्यूलवरचा तो कुठं शिफ्ट होतो तर नॉन पोलर मॉलिक्यूलकडे शिफ्ट होतो आणि त्याच्यावर काय होतं, डायपोल मुवमेंट इंड्यूस होतो. म्हणून त्याला म्हणतात डायपोल इंड्युस्ड डायपोल इंटरॅक्शन्स. मग ते पोलर आणि नॉन पोलर मॉलिक्यूलमध्ये असतं. त्यानंतरचा नेक्स्ट टाईप होता तर लंडन फोर्सेस किंवा त्यालाच म्हणतात वंडरवॉल फोर्सेस किंवा डिस्पर्सन फोर्सेस. हे जे तिन्ही नावं एकच आहेत, लंडन फोर्सेस, डिस्पर्शन फोर्सेस किंवा वंडरवॉल फोर्सेस. हे कशामध्ये असतात तर नॉन पोलर मॉलिक्यूलमध्ये असतात. कशामध्ये, नॉन पोलर मॉलिक्यूलमध्ये. इथंपर्यंत आपण हे 4 टाईप्स बघितले, टाईप्स ऑफ इंटरमॉलिक्युलर फोर्सेस. तर आजच्या लेक्चरमध्ये त्याचा पुढचा एक राहिलेला आपला पार्ट आहे तो आपण स्टडी करणार आहोत. चला तर मग आपण आजचं लेक्चर स्टार्ट करूया. हायड्रोजन बॉन्डिंग. A hydrogen bond is a special type of dipole-dipole interaction which occurs when a hydrogen atom is bonded to a strongly electronegative atom or an atom with a lone pair of electrons. तर हे जे हायड्रोजन बॉन्डिंग कधी असतं, जेव्हा हायड्रोजन ॲटम एखाद्या जास्त इलेक्ट्रोनिगेटिव्ह ॲटमला अटॅच असतो किंवा लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन ज्याच्याकडे असतात त्याला अटॅच असतो, तेव्हा हे हायड्रोजन बॉन्डिंग तिथं दिसतं किंवा हे डायपोल डायपोल इंटरॅक्शन किंवा अट्रॅक्शन असतं. हा कशाचा टाईप आहे तर डायपोल डायपोल अट्रॅक्शनचाच टाईप आहे. म्हणजे जे फर्स्ट आपण बघितलं होतं टाईप डायपोल डायपोल इंटरॅक्शन त्याचाच हा टाईप आहे, पण ज्याच्यामध्ये हायड्रोजन ॲटम मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह ॲटमला अटॅच असेल तर किंवा लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्सला अटॅच असेल तर हे आपल्याला हा अट्रॅक्शन किंवा हा इफेक्ट दिसतो, हायड्रोजन बॉन्डिंग. हायड्रोजन बॉन्ड्स आर जनरली स्ट्रॉंगर दॅन युजल डायपोल डायपोल अँड डिस्पर्शन फोर्सेस अँड विकर दॅन ट्रू कोव्हॅलंट ऑर आयोनिक बॉन्ड्स. आता जे हायड्रोजन बॉन्ड्स असतात ते काय असतात, जनरली स्ट्रॉंगर दॅन जे डायपोल मुवमेंट असेल डायपोल मुवमेंटपेक्षा आणि डिस्पर्शन फोर्सेसपेक्षा काय असतात, स्ट्रॉंगर असतात. अँड विकर दॅन कोव्हॅलंट अँड आयोनिक बॉन्ड्स. आणि वीक असतात, कोव्हॅलंट आणि आयोनिक बॉन्डपेक्षा काय असतात तर वीक असतात. सो हायड्रोजन बॉन्ड्स आर जनरली स्ट्रॉंगर दॅन युजल डायपोल डायपोल अँड डिस्पर्शन फोर्सेस. स्ट्रॉंगर कशापेक्षा असणार आहेत तर डायपोल डायपोल अँड डिस्पर्शन फोर्सेसपेक्षा स्ट्रॉंगर असतील अँड विकर दॅन ट्रू कोव्हॅलंट ऑर आयोनिक बॉन्ड्स. डेफिनेशन काय, द इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन पॉझिटिव्हली पोलराइज्ड हायड्रोजन ॲटम ऑफ वन मॉलिक्यूल अँड हायली इलेक्ट्रोनिगेटिव्ह ॲटम विच मे बी निगेटिव्हली चार्ज. आता हायली इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहे त्यामुळे तो काय असतो, निगेटिव्हली चार्ज ऑफ अदर मॉलिक्यूल इज कॉल्ड हायड्रोजन बॉन्ड. कशामधला बॉन्ड असणार आहे, द पॉझिटिव्हली चार्ज हायड्रोजन ॲटम म्हणजे कुठला H+ असतं किंवा डेल्टा पॉझिटिव्ह वगैरे चार्ज येतो त्याच्यावर पॉझिटिव्हली पोलराइज हायड्रोजन ॲटम ऑफ वन मॉलिक्यूल अँड हायली इलेक्ट्रोनिगेटिव्ह ॲटम विच दुसरा इलेक्ट्रोनिगेटिव्ह असेल त्याच्यावर डेल्टा निगेटिव्ह चार्ज असेल, हायली इलेक्ट्रोनिगेटिव्ह ॲटम विच मे बी निगेटिव्हली चार्ज ऑफ अदर मॉलिक्यूल इज कॉल्ड हायड्रोजन बॉन्ड. जर पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह मधला जो बॉन्ड असतो त्याला काय म्हणतात तर हायड्रोजन बॉन्ड. आणि एक ॲटम काय असणार आहे त्याच्यामध्ये हायड्रोजन असणार आहे. A strong electronegative atom that from hydrogen bonds are nitrogen, oxygen and fluorine. आता जे स्ट्रॉंग इलेक्ट्रोनिगेटिव्ह असतात ज्याची जास्त इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी असते ते कोणते कोणते तर नायट्रोजन, ऑक्सिजन आणि फ्लोरीन. हायड्रोजन बॉन्ड इज
डिनोटेड बाय डॉटेड लाईन्स. आता ही जी डॉटेड लाईन दिसते तुम्हाला इथे दाखवली, त्या डॉटेड लाईननं काय दाखवतात तर हायड्रोजन बॉन्ड दाखवतात. म्हणजे अशा डॉटेड लाईननं काय दाखवतात तर ते हायड्रोजन बॉन्ड दाखवला जातो. हायड्रोजन बॉन्ड विच ऑकर्स विदिन वन सिंगल मॉलिक्यूल रिप्रेझेंट इंट्रामॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्ड. तर एकाच बॉन्डमध्ये असेल म्हणजे हायड्रोजन बॉन्ड विच ऑकर्स विदिन वन सिंगल मॉलिक्यूल, एकाच सिंगल मॉलिक्यूलमध्ये हायड्रोजन बॉन्ड असेल तर त्याला काय म्हणतात तर इंट्रामॉलिक्युलर. इंट्रा म्हणजे वन, विदिन स्पेसिस वगैरे असतं ते इंट्रा. अगोदर सांगितले इंटर म्हणजे दोन, डिफरंटमध्ये असेल तर इंटर, एकाचमध्ये असेल तर इंट्रा. एकाच सिंगल मॉलिक्यूलमध्ये असेल हायड्रोजन बॉन्डिंग तर त्याला काय म्हणतात इंट्रा मॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग किंवा इंट्रामॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्ड. हायड्रोजन बॉन्ड प्रेझेंट बिटवीन टू लाईक और अनलाईक मॉलिक्यूल रिप्रेझेंट इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग. जर दोन डिफरंट मॉलिक्यूलमध्ये असेल तर इंटर आणि एकाच मॉलिक्यूलमध्ये असेल तर इंट्रा. हे दोन टाईप आहेत, इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग आणि इंट्रामॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग. आता त्यातला फर्स्ट बघूया इंटरमॉलिक्युलर एच बॉन्डिंग किंवा इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग. इंटर म्हणजे काय असणार आहे दोन डिफरंट मॉलिक्युल्समध्ये इंटरमॉलिक्युलर एच बॉन्डिंग और इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग. एच बॉन्डिंग इन HF त्याच्यामधलं दिलं आहे HF हायड्रोजन आणि फ्लोरीन ॲटम. आता हे फ्लोरीन जो आहे मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहे, मग त्याच्यावर जो चार्ज कोणता येईल तर डेल्टा निगेटिव्ह, आणि हायड्रोजन काय होतो पॉझिटिव्हली चार्ज असतो डेल्टा पॉझिटिव्ह. आणि त्याच्यामध्ये जो हा बॉन्ड दिसतोय, हा जे डॉटेड लाईन दाखवलेले जे बॉन्ड आहेत ते काय असतात तर हायड्रोजन बॉन्ड. आता एक हा आपला एक मॉलिक्युलर नॉर्मल HF, तो दुसऱ्या हायड्रोजन जो HF मॉलिक्यूल असेल त्याच्याशी काय होतो तर जॉईन होतो, म्हणून ह्याला काय म्हणतात तर इंटर मॉलिक्युलर. बघा हा एक HFचा मॉलिक्यूल, हा एक HFचा मॉलिक्यूल, ह्या दोन्हींच्या मध्ये बॉन्ड नाहीये. हा कोणता बॉन्ड आहे तर इंटर मॉलिक्युलर आहे. दोन HF मध्ये हा एक HF मॉलिक्यूल, हा एक HF मॉलिक्यूल, ह्याचा निगेटिव्ह एंड दुसऱ्याचा पॉझिटिव्ह एंड एकमेकांना काय होतात जॉईन होतात आणि हा असा मॉलिक्यूल बॉन्ड तयार होतो, त्याला म्हणतात इंटर मॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग. जेव्हा दोन डिफरंट मॉलिक्यूलमध्ये असतो तेव्हा त्याला म्हणतात इंटर, आणि एकाच मॉलिक्यूलमध्ये असेल तर इंट्रामॉलिक्युलर. मग आता हे समजलं का बा इंटरमॉलिक्युलर, कारण दोन डिफरंट मॉलिक्यूल आहेत, एक HFचा मॉलिक्यूल दुसरा HFचा मॉलिक्यूल, असे हे बॉन्ड आहेत इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंगमध्ये. खाली डायग्राम पण दाखवले आहेत हायड्रोजन बॉन्डच्या, NH3 वगैरे ह्या डायग्राम आहेत. त्याच्यामध्ये काय तर इंटर मॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग, जे दोन डिफरंट मॉलिक्यूलमध्ये असेल तर त्याला काय म्हणायचं इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग. त्यानंतरचं नेक्स्ट टाईप आहे इंट्रामॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग. आता जेव्हा एकाच मॉलिक्यूलमध्ये असतं तेव्हा त्याला म्हणतात इंट्रामॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग. आता खाली दिले इथिलीन ग्लायकॉल CH2OH CH2OH, हे इथिलीन ग्लायकॉलचं स्ट्रक्चर असतं, हे CH2OH आणि CH2OH. आता याच्यामधला हा जो H आहे हा काय असतो डेल्टा पॉझिटिव्ह, हा पण H असणार आहे डेल्टा पॉझिटिव्ह, आणि त्याला जो हा ऑक्सिजन अटॅच आहे तो काय असतो ऑक्सिजन ॲटम एकदम मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहे, त्यामुळे काय होणार आहे डेल्टा निगेटिव्ह. आता ह्या हायड्रोजनमधला आणि हा हायड्रोजन एकमेकांना कनेक्ट होतात, म्हणजे एकाच मॉलिक्यूलमधले. आपण दुसरं इथिलीन ग्लायकॉलचं दुसरा मॉलिक्यूल घेतला नाही, एकाच मॉलिक्यूलमधले. जर दुसरा आपण अटॅच केला असता तर हा H आहे, हा जो बॉन्ड आहे, जर दुसरा जर इंटरमॉलिक्युलर करायचं झालं असतं तर हा डेल्टा पॉझिटिव्ह हे काय होणार इथं असं आपण डॉटेड लाईन दाखवणार, आणि मग हा O आणि H असं होऊ शकत होतं, पण तसं नाही आहे. मॉलिक्यूल काय एकाच मॉलिक्यूलमधला आहे, फक्त हा इथला वरचा H आहे आणि इथला ऑक्सिजन आहे. हा जो ह्या दोन्हींमध्ये जो बॉन्ड तुम्हाला डॉटेड दाखवला तो काय हायड्रोजन बॉन्ड, त्याला म्हणायचं इंट्रामॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्ड. मला वाटलं आता समजलं असेल तुम्हाला इंटरमॉलिक्युलर आणि इंट्रामॉलिक्युलर. इंटरमध्ये काय होतं दोन डिफरंट मॉलिक्यूल येतात, दोन डिफरंट मॉलिक्यूलमध्ये बॉन्ड असतो हायड्रोजन बॉन्ड, आणि इंट्रामॉलिक्युलरमध्ये काय असतात तर एकाच मॉलिक्यूलमध्ये हायड्रोजन बॉन्ड असतं, जसं की हा हायड्रोजन आणि हा ऑक्सिजनमध्ये हा जो बॉन्ड तयार होतो त्याला काय म्हणतात तर इंट्रामॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्ड. त्यानंतरचे नेक्स्ट H बॉन्डिंग अँड बॉइलिंग पॉईंट. ड्यू टू द प्रेझेन्स ऑफ H बॉन्डिंग इन द कंपाऊंड मोर एनर्जी रिक्वायर्ड टू ब्रेक द बॉन्ड्स, देअरफॉर बॉइलिंग पॉईंट इज अ मोर इन केस ऑफ लिक्विड मॉलिक्युल्स कंटेनिंग H बॉन्ड. तर जेव्हा हा हायड्रोजन बॉन्ड असतो तेव्हा तो बॉन्ड ब्रेक करण्यासाठी एनर्जी काय लागते, जास्त एनर्जी लागते टू ब्रेक द बॉन्ड, देअरफॉर बॉइलिंग पॉईंट. त्यामुळे त्याचा बॉइलिंग पॉईंट काय असतो मोर असतो इन लिक्विड मॉलिक्यूल कंटेनिंग H बॉन्ड. जो हायड्रोजन बॉन्डपेक्षा त्याचा जो बॉइलिंग पॉईंट आहे बॉइलिंग पॉईंट काय असतो तर मोर असतो. हायड्रोजन बॉन्ड्स कॅन बी क्वाईट स्ट्रॉंग विथ एनर्जीज अप टू 40 kg पर मोल. आता याच्या ज्या एनर्जी असतात ते 40 kJ पर मोल असतात, म्हणजे बॉइलिंग पॉईंट जर हायड्रोजन बॉन्ड असेल तर बॉइलिंग पॉईंट काय असतो तर जास्त असतो, कारण ते ब्रेक व्हायला जास्त एनर्जी लागते. वॉटर इन अ पर्टिक्युलर is able to form a vast three-dimensional network of hydrogen bonds as shown in figure. This is because each H2O molecule has two hydrogen atoms and two, आता हे बघा इथं हे स्ट्रक्चर दाखवले ते वॉटर मॉलिक्यूलचं,
जे हायड्रोजन बॉन्ड जे त्याच्यामध्ये काय असतं 2 हायड्रोजन आयटम्स असतात आणि 1 ऑक्सिजन आयटम असतो, त्याचे हे स्ट्रक्चर्स आहेत एकमेकांना कसे जॉईन झाले आणि वॉटर मॉलिक्यूलमधला हा हायड्रोजन बॉन्ड हे फक्त या डायग्राममध्ये दाखवलं आहे वॉटरमधलं. 3 डायमेन्शनल नेटवर्क हे असं 3 डायमेन्शनल स्ट्रक्चर दिसतं. इलेक्ट्रॉन पेअर ऑन ऑक्सिजन ॲटम. आता ह्याच्यामध्ये काय असतात तर 2 इलेक्ट्रॉन पेअर्स असतात, 2 ऑक्सिजन ॲटम जे H2Oचं स्ट्रक्चर असते बघा H2O. तर या ऑक्सिजनवर काय असतात तर 2 लोन पेअर असतात आणि एक काय असतो 2 हायड्रोजन ॲटम असतात. मग त्याला काय म्हणतात 2 इलेक्ट्रॉन पेअर्स आहे ऑन ऑक्सिजन ॲटम. द बॉइलिंग पॉईंट जनरली इन्क्रीजेस विथ इन्क्रीज इन मॉलिक्युलर मास. नेहमी जेव्हा मॉलिक्युलर मास वाढतात तेव्हा बॉइलिंग पॉईंट काय होतो वाढत जातो. हे आपण फर्स्ट चॅप्टरमध्येच बघितलं आहे. जसं मॉलिक्युलर मास जास्त होईल तसं बॉइलिंग पॉईंट काय होतं वाढत जातो. बट द हायड्राइड्स ऑफ नायट्रोजन ऑक्सिजन अँड फ्लोरीन म्हणजे हायड्राइड्स NH3 ऑक्सिजनचं H2O अँड फ्लोरीनचं HF आर अबनॉर्मली हॅव हाय बॉइलिंग पॉईंट्स ड्यू टू द प्रेझन्स ऑफ हायड्रोजन बॉन्डिंग बिटवीन द मॉलिक्युल्स. आता ह्याचा जो बॉइलिंग पॉईंट असतो तो एकदम हाय असतो कारण याच्यामध्ये काय असतं हायड्रोजन बॉन्डिंग प्रेझेंट असतं म्हणून NH3चा ऑक्सिजनचा आणि जे HF आहे याचे बॉइलिंग पॉईंट काय असतात तर हाय असतात. सिमिलरली ड्यू टू द प्रेझेन्स ऑफ H बॉन्ड विस्कॉसिटी ऑफ लिक्विड इन्क्रीजेस. हायड्रोजन बॉन्ड प्ले व्हायटल रोल इन डिटर्मिनिंग द स्ट्रक्चर अँड प्रॉपर्टीज ऑफ प्रोटीन अँड न्यूक्लिक ॲसिड प्रेझेंट इन ऑल लिव्हिंग ऑर्गॅनिझम. अजून कशामध्ये यूज होऊ शकतो तर हे जे हायड्रोजन बॉन्ड असतो ते काय करतं विस्कॉसिटी इन्क्रीज करतं लिक्विडची. हायड्रोजन बॉन्ड कशासाठी इम्पॉर्टंट असतात तर डिटर्मिनिंग द स्ट्रक्चर अँड प्रॉपर्टीज ऑफ प्रोटीनचे जे स्ट्रक्चर असतील न्यूक्लिक ॲसिड म्हणजे जे DNA RNA त्याच्या स्ट्रक्चरसाठी हे इम्पॉर्टंट असतं. हायड्रोजन बॉन्ड त्याच्यामध्ये असतो प्रोटीनमध्ये आणि न्यूक्लिक ॲसिडमध्ये म्हणजे जे DNA RNA आहे ते त्याच्यासाठी हे डिटर्मिनिंग करण्यासाठी हा हायड्रोजन बॉन्ड काय म्हणतो इम्पॉर्टंट रोल प्ले करतो. इन केस ऑफ गॅसेस इंटरमॉलिक्युलर फोर्सेस ऑफ अट्रॅक्शन व्हेरी वीक. आता गॅसेसमध्ये हे जे इंटरमॉलिक्युलर फोर्सेस असतात जास्त करून लिक्विडमध्ये स्ट्रॉंग असतात पण गॅसमध्ये जे असतात म्हणजे सगळ्यात जास्त स्ट्रॉंग कशामध्ये असतात सॉलिडमध्ये असतात, त्याच्यापेक्षा लेस स्ट्रॉंग लिक्विडमध्ये आणि गॅसेसमध्ये काय असतात व्हेरी वीक असतात. म्हणजे इंटरमॉलिक्युलरचे फोर्सेस असतील ते व्हेरी वीक इन गॅसेस मॉलिक्यूल. Intermolecular forces and thermal energy. Thermal energy is the measure of kinetic energy of the particle of matter that arises due to movement of particles about which must be learned in physics. आता याच्याबद्दल जे इंटरमॉलिक्युलर फोर्सेस आणि थर्मल एनर्जीबद्दल तुम्ही फिजिक्समध्ये स्टडी केलं असेल पण थर्मल एनर्जी म्हणजे काय असतं एखादं कायनेटिक एनर्जी एखाद्या पार्टिकलची 2 टाईपची एनर्जी असतात एक कायनेटिक एनर्जी आणि पोटेन्शियल एनर्जी. मग याच्यामध्ये थर्मल एनर्जीमध्ये काय मेजर केलं जातं तर एखाद्या पार्टिकलची काय कायनेटिक एनर्जी काय केली जाते मेजर केली जाते. मग ती कशामुळे होते तर मुवमेंट ऑफ पार्टिकलची मुवमेंट झाल्यामुळे ती कायनेटिक एनर्जी काय होते डेव्हलप होते. ते थर्मल एनर्जी इज द मेजर ऑफ कायनेटिक एनर्जी ऑफ पार्टिकल ऑफ मॅटर दॅट अरायझेस ड्यू टू मुवमेंट ऑफ पार्टिकलच्या मुवमेंटमुळे जी एनर्जी तयार होते किंवा अराईज होते ती कायनेटिक एनर्जी म्हणजेच काय तर थर्मल एनर्जी ॲज अ थर्मल एनर्जी म्हणून मेजर केली जाते. इट इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू द टेम्परेचर. ही डायरेक्टली प्रपोर्शनल काय असतं टेम्परेचरला. दॅट मीन्स थर्मल एनर्जी इन्क्रीजेस विथ इन्क्रीज इन टेम्परेचर. डायरेक्टली प्रपोर्शनल असल्यामुळे काय होतं जेव्हा टेम्परेचर इन्क्रीज होतं तेव्हा थर्मल एनर्जी इन्क्रीज होते. सो दॅट मीन्स थर्मल एनर्जी इन्क्रीजेस विथ इन्क्रीज इन टेम्परेचर किंवा थर्मल एनर्जी डिक्रीजेस विथ डिक्रीज इन temperature. 3 states of matter are the consequence of the balance between the intermolecular forces of attraction and thermal energy of the molecules. आता ह्याच्यात 3 स्टेट्स आहेत सॉलिड लिक्विड अँड गॅसेस. त्या एकमेकांमध्ये काय करतात बॅलन्स असतात त्यांच्यामध्ये इंटरमॉलिक्युलर फोर्सेस अँड थर्मल एनर्जी याच्यामध्ये काय असतं त्यांच्यात 3 स्टेटमध्ये बॅलन्स असतो. इफ द इंटरमॉलिक्युलर फोर्सेस आर व्हेरी वीक मॉलिक्युल्स डू नॉट कम टुगेदर टू मेक liquid or solid unless thermal energy is decreased by lowering the temperature. आता जेव्हा इंटरमॉलिक्युलर फोर्सेस वीक असतात तेव्हा मॉलिक्युल्स काय करतात एकमेकांच्या एकदम जवळ येत नाहीत. मॉलिक्युल्स डू नॉट कम टुगेदर टू मेक लिक्विड ऑर सॉलिड अनलेस थर्मल एनर्जी डिक्रीज्ड बाय लोअरिंग द टेम्परेचर. मग थर्मल एनर्जी तर काय होते डिक्रीज होते किंवा टेम्परेचर पण काय होतं तर लोअर होतं. म्हणजे जेव्हा इंटरमॉलिक्युलर फोर्सेस वीक असतात तेव्हा ते मॉलिक्युलमध्ये काय होत नाहीत मॉलिक्युल्स एकमेकांच्या जवळ येत नाहीत किंवा मॉलिक्युल्स डो नॉट कम टुगेदर. त्यामुळे सॉलिड किंवा लिक्विड सॉलिड आणि लिक्विड तयार होऊ शकत नाही कारण सॉलिड आणि लिक्विडमधले जे फोर्सेस असतात ते जरा स्ट्रॉंग असतात वीक नसतात. फक्त गॅसेसमध्ये काय असतात तर वीक असतात. त्यामुळे थर्मल एनर्जी काय होते डिक्रीज होते बाय लोअरिंग द
temperature when substance is to be converted from its gaseous state to solid state. आता जेव्हा सबस्टन्स गॅशियस स्टेटमध्ये जातो, सॉलिड स्टेट टू गॅशियस स्टेटमध्ये जातं, इट्स थर्मल एनर्जी टेम्परेचर हॅज टू बी रिड्युस्ड. ॲट दिस स्टेज द इंटरमॉलिक्युलर फोर्सेस बिकम मोर इम्पॉर्टंट दॅन थर्मल एनर्जी ऑफ द पार्टिकल. मग जेव्हा ते गॅशियस इट्स गॅशियस स्टेट टू सॉलिड स्टेट, जेव्हा गॅशियस स्टेटमधून सॉलिड स्टेटमध्ये मॉलिक्यूल जातो तेव्हा त्याची जी थर्मल एनर्जी काय होते एकदम रिड्यूस होते. तिथं फक्त काय होतात इम्पॉर्टंट तर इंटरमॉलिक्युलर फोर्सेस. म्हणून जे सॉलिड असतात त्याच्यामध्ये इंटरमॉलिक्युलर फोर्सेस काय असतात एकदम स्ट्रॉंग असतात. मग तुम्हाला खाली दिले बघा इंटरमॉलिक्युलर फोर्सेस, गॅस, लिक्विड आणि सॉलिड. सगळ्यात जास्त इंटरमॉलिक्युलर फोर्सेस कशामध्ये असतात तर सॉलिडमध्ये असतात. त्याच्यानंतर लिक्विडमध्ये, नंतर गॅस. इकडे दाखवले म्हणजे इकडे काय होतात तुमचे इंटरमॉलिक्युलर फोर्सेस वाढतो आणि थर्मल एनर्जी काय होते डिक्रीज होते. जेवढं जास्त इंटरमॉलिक्युलर फोर्सेस असेल तेवढी थर्मल एनर्जी काय असते कमी असते. त्यामुळे सॉलिड आणि लिक्विडमध्ये थर्मल एनर्जी काय असते कमी असते आणि गॅसमध्ये थर्मल एनर्जी जास्त असते. जी कायनेट थर्मल एनर्जी म्हणजेच काय कायनेटिक एनर्जी ऑफ मोमेंट ऑफ पार्टिकलमुळे जी एनर्जी क्रिएट होते त्याला म्हणतात थर्मल एनर्जी. मग ती सॉलिड आणि लिक्विडमध्ये कमी असते थर्मल एनर्जी, पण गॅसेसमध्ये काय असते जास्त असते. त्याच्या रिव्हर्स गॅस आणि लिक्विड आणि सॉलिडमध्ये काय असते इंटरमॉलिक्युलर फोर्सेस जास्त असतात आणि जे थर्मल एनर्जी काय असते गॅसमध्ये जास्त असते आणि फोर्सेस कमी असतात. हे एवढं लक्षात ठेवा. इथं जे तुम्हाला हा दिला एवढं हे ह्याच्यावर तुमच्या लक्षात येईल इंटरमॉलिक्युलर फोर्सेस कुठं जास्त असतात आणि थर्मल एनर्जी कुठे जास्त असते. अ कंपॅरिझन ऑफ व्हेरियस काइंड ऑफ इंटरमॉलिक्युलर फोर्सेस डिस्कस्ड इन दिस सेक्शन मेड टेबल 10.3. आता हे थर्मल इंटरमॉलिक्युलर फोर्सेसबद्दल डिस्कशन हे जे पुढच्या चार्टमध्ये तो चार्ट आता आपण बघूया. या चार्टमध्ये जे इंटरमॉलिक्युलर फोर्सेस आहेत त्याचं कंपॅरिझन केलं आहे. मग टोटल जे इंटरमॉलिक्युलर फोर्सेस आहेत त्याचं कंपॅरिझन दिलं आहे. फर्स्ट फोर्स, स्ट्रेंथ अँड कॅरेक्टरिस्टिक असं हे कंपॅरिझन आहे. फर्स्ट आयन डायपोल इंटरॅक्शन दिलं आहे. मॉडरेट स्ट्रेंथ किती असते त्याची 10 to 15 किलोजूल पर मोल म्हणजे मॉडरेट स्ट्रेंथ असते. ऑकर्स बिटवीन आयन्स अँड पोलर सॉल्व्हंट कशामध्ये असतं आयन आणि पोलर सॉल्व्हंटमध्ये. त्यानंतर डायपोल इंटरॅक्शन जो फर्स्ट टाईप बघितला वीक असतो एकदम 3 to 4 किलोजूल पर मोल एवढीच त्याच्यामध्ये स्ट्रेंथ असू शकते 3 to 4 किलोजूल. ऑकर बिटवीन पोलर मॉलिक्यूल कशामध्ये सापडते डायपोल इंटरॅक्शन तर 2 पोलर मॉलिक्यूलमध्ये. त्यानंतर लंडन डिस्पर्शन ते कशामध्ये असतं तर एकदम वीक असतं 1 to 10 किलोजूल पर मोल. ऑकर बिटवीन ऑल मॉलिक्यूल. स्ट्रेंथ डिपेंड्स ऑन साईज अँड पोलरायझेबिलिटी. स्ट्रेंथ कशावर डिपेंड असते तर साईजवर आणि पोलरायझेबिलिटीवर, चार्जवर वगैरे त्याच्यावर काय असतं तर डिपेंड असतं. लंडन डिस्पर्शन त्यालाच म्हणतो आपण वंडरवॉल फोर्सेस किंवा वीक फोर्सेस. आणि त्यानंतरचा लास्ट टाईप काय दिला हायड्रोजन बॉन्ड त्याच्यामध्ये किती असते तर मॉडरेट 10 to 14 किलोजूल पर मोल. ऑकर्स बिटवीन द मॉलिक्युल्स विथ OH, NH अँड HF जास्त करून ऑक्सिजन, नायट्रोजन आणि फ्लोरीन विथ हायड्रोजन बॉन्ड त्याच्यासोबत हे मॉलिक्युल किंवा हे आपल्याला इंटरमॉलिक्युलर फोर्सेस सापडतात हायड्रोजन बॉन्ड. व्हॉट इज एअर? एअर इज अ मिक्सचर ऑफ व्हेरियस गॅसेस. तर एअरमध्ये जे मिक्सचर आहे एअर म्हणजे काय व्हेरियस गॅसेस असतात त्याच्यामध्ये. जास्त क्वांटिटीमध्ये काय असतं तर द कॉम्पोजिशन ऑफ एअर बाय व्हॉल्यूम इज अराउंड 78% नायट्रोजन. जास्त क्वांटिटीमध्ये काय असतं तर नायट्रोजन 21%, ऑक्सिजन अँड 1% अदर गॅसेस इन्क्लुडिंग कार्बन डायऑक्साईड. अदर गॅसेसमध्ये म्हणजे इनर्ट गॅसेस जे पिरियॉडिक टेबलमधले ऑर्गॉन, निऑन, क्रिप्टॉन, झेनॉन वगैरे ते गॅसेस आणि त्याच्यामध्ये CO2 हे सगळे क्वांटिटी असतात. एवढे सगळ्यात जास्त क्वांटिटीमध्ये काय असतं तर नायट्रोजन 78%, ऑक्सिजन 21% आणि 1% काय असतात तर अदर गॅसेस. द केमिस्ट्री ऑफ ॲटमॉस्फिअरिक गॅसेस इज अन इम्पॉर्टंट सब्जेक्ट ऑफ स्टडी as it involves air pollution. O2 in air is essential for survival of aerobic life. आता ऑक्सिजन जो एअरमधला आहे तो कशासाठी असतो इसेन्शियल किंवा गरजेचा कशासाठी तर सर्वायवल ऑफ एरोबिक लाईफ. आता एरोबिक म्हणजे जे श्वासोच्छ्वास करणारे आहेत ज्यांना ऑक्सिजन गरजेचं असतो, जे ऑक्सिजनवर जिवंत राहू शकतात असे जे त्यामध्ये मायक्रो ऑर्गॅनिझम आले. त्यानंतर आपले ह्युमनना पण काय लागतो श्वसनासाठी ऑक्सिजनची गरज असते. हे सगळे जे लाईफ आहे ते एरोबिक लाईफ कशासाठी कशावर डिपेंड असतं तर त्या ऑक्सिजनवर. जो एअरमध्ये ऑक्सिजन प्रेझेंट आहे त्याच्यावर. पण त्या ऑक्सिजनची कंटेंट किती 21% आहे. जास्त क्वांटिटीमध्ये नायट्रोजन आहे 78 आणि 1%मध्ये जे कार्बन डायऑक्साईड, निऑन, हेलियम, ऑर्गॉन वगैरे ते गॅसेस येतात. आता दिले बघा तुम्हाला नायट्रोजन अर्थ हे नायट्रोजन काय तर 78% आहे. त्याच्यानंतर ऑक्सिजन 21%. त्यानंतर त्याच्यामध्ये कार्बन डायऑक्साईड आणि अदर गॅसेस 0.03%. किती पर्सेंटमध्ये येते 0.03%. इनर्ट गॅसेस मेनली ऑर्गॉन. आता इनर्ट गॅसेसमध्ये पण
भरपूर आहेत इनर्ट गॅसेस, म्हणजे कोणते कोणते तर ते पिरियडिक टेबलमधले बघितले तर हेलियमपासून स्टार्ट होतं. हेलियम, निऑन, आर्गॉन, क्रिप्टॉन, झेनॉन आणि रेडॉन. त्याच्यामध्ये जास्त क्वांटिटीमध्ये कोणतं आहे तर आर्गॉन 0.97, म्हणजे जे 1% हे 0.03% कोणता कार्बन डायऑक्साईड आणि अदर गॅसेस आहेत. आणि त्याच्यात राहिलेले जे 0.97% आहेत ते काय असतं तर आर्गॉन. जास्त करून त्याच्यामध्ये आर्गॉन असतं. जे इनर्ट गॅसेसचं पर्सेंटेजमध्ये जास्त काय असतं तर आर्गॉन. हे तुम्हाला कंपोजिशन दिले त्याचं पर्सेंटेज वाईज. एअरमधलं कंपोजिशन जास्त नायट्रोजन, त्यानंतर ऑक्सिजन, नंतर इनर्ट गॅसेसमध्ये पण आर्गॉन असतो आणि त्याच्यामध्ये कार्बन डायऑक्साईड किंवा ते 1%मध्ये असतात. कॅरेक्टरिस्टिक प्रॉपर्टीज ऑफ गॅसेस अंडर नॉर्मल कंडिशन आउट ऑफ 118 इलेमेंट्स. टोटल इलेमेंट्स आहेत 118. 118 elements from the periodic table, only few 11 elements exist as a gases. त्याच्यामधले 118 मधले फक्त जे 11 elements आहेत, टोटल 11 elements exist as a gases. The gaseous state is characterized by the following physical property. आता gaseous state कशी ओळखली जाते, आता आपल्याला बघून पण ओळखता येतं सॉलिड कोणतं, लिक्विड कोणतं आणि गॅस स्टेट कोणतं. मग त्याच्यामध्ये गॅशियस कसे ओळखले जातात किंवा त्याची कॅरेक्टरिस्टिक काय असतात तर फर्स्ट कॅरेक्टरिस्टिक आहे प्रॉपर्टी आहे फिजिकल प्रॉपर्टी. गॅसेस आर लाइटर दॅन सॉलिड्स अँड लिक्विड दॅट इज पजेस लोअर डेन्सिटी. गॅसला काय असते लोअर डेन्सिटी असते, म्हणजे ते एकदम लायटर दॅन सॉलिड अँड लिक्विड. त्याचा जो वेट असतं एकदम कमी असतं. तर गॅस वगैरे आपल्याला असं समोरासमोर दिसत नाही, आपल्याला गॅस मॉलिक्यूल वगैरे कळत नाही. त्यामुळं लिक्विड कसं असतं व्हॉल्यूम अक्वायर करतं, किंवा जे आपण कंटेनरमध्ये ठेवू त्याला ते लिक्विडला व्हॉल्यूम येतो. सॉलिड दिसतात आपल्याला, त्याच्या सॉलिडवरनं आपण ओळखतो कॉम्प्रेसिबल वगैरे. त्याच्यामध्ये जे लायटर एकदम त्याचं वेट जास्त असतं लिक्विड आणि सॉलिडचं. तसं गॅसेस काय असतात एकदम कमी वेटचे असतात, लायटर असतात दॅन सॉलिड अँड लिक्विड. सो पजेस लोअर डेन्सिटी. गॅसेस डू नॉट पजेस अ फिक्स्ड व्हॉल्यूम अँड शेप. आता गॅसला कोणताच व्हॉल्यूम आणि शेप नसतो. दे ऑक्युपाय एंटायर स्पेस अवेलेबल अँड टेक शेप ऑफ द कंटेनर. त्याला आता कोणताच शेप किंवा काय फिक्स्ड व्हॉल्यूम नसतो किंवा शेप नसतो, त्याची साईज पण नसते फिक्स्ड. त्यामुळे ते ज्याच्यामध्ये असेल त्याचं काय करतं व्हॉल्यूम ते ॲक्वायर करतं. द एंटायर स्पेस अवेलेबल अँड टेकअप द शेप ऑफ द कंटेनर. ज्या कंटेनरमध्ये तो गॅस ठेवला आहे त्याचं ते काय घेतं तर ते शेप घेत असतं. गॅस मॉलिक्युल्स आर वाईडली सेपरेटेड अँड आर इन कंटिन्युअस रँडम मोशन. आता जे गॅस मॉलिक्यूल असतात तर काय असतात वाईडली सेपरेटेड, सगळीकडे असे काय होतात लगेच स्प्रेड होतात. एकदा जरी गॅस मॉलिक्यूल एका ठिकाणाहून दुसरीकडे काय होतं एकदम रँडमली किंवा कंटिन्युअसली काय होत असतं ते स्प्रेड होत असतात. देअरफॉर गॅस एक्झर्ट प्रेशर इक्वली इन ऑल डायरेक्शन ड्यू टू कोलिजन्स ऑफ गॅस मॉलिक्यूल ऑन द वॉल्स ऑफ द कंटेनर. एखाद्या कंटेनरमध्ये जर गॅस मॉलिक्यूल भरून ठेवला असेल किंवा गॅस मॉलिक्यूल असेल तर ते काय करतं त्याचे जो प्रेशर असतं ते त्या कंटेनरचे ज्या वॉल्स असतील त्याच्यावर काय करतं इक्वली एक्झर्ट करतं. त्यामुळे ते स्प्रेड कसं होतं तर कंटिन्युअस आणि रँडम मोशनमध्ये स्प्रेड होतं. समजा आता हे कंटेनर आहे, ह्या कंटेनरमध्ये काय गॅस मॉलिक्यूल आहे. आता याच्यामध्ये गॅस मॉलिक्यूल टाकल्यानंतर काय होतं हे त्याचे जे वॉल्स असतात त्या वॉलवर काय होतं प्रेशर इक्वली प्रेशर काय करतं क्रिएट करतं. त्याच्यामध्ये जे कोलिजन्स असतात हे जे दोन मॉलिक्यूल गॅस मॉलिक्यूल एकमेकांवर आदळल्यावर जे प्रेशर किंवा जे क्रिएट होतं त्याला काय म्हणतात कोलिजन्स. ते कोलिजन्स गॅस ह्या जे वॉल्स असतात त्या वॉल्सवर काय होतात इक्वली क्रिएट करतात. त्यामुळे हा जो व्हॉल्यूम आहे तो प्रेशर किंवा कंटिन्युअस किंवा रँडम मोशनमध्ये काय करतं ते तो गॅस मॉलिक्यूल सगळीकडे स्प्रेड होतो आणि ॲक्वायर करतो तो व्हॉल्यूम. त्यानंतरचं फोर्थ आहे इन केस ऑफ गॅसेस इंटरमॉलिक्युलर फोर्सेस आर विकेस्ट. हे आधीच बघितलं आपण गॅसमध्ये काय असतात इंटरमॉलिक्युलर फोर्सेस वीक असतात. सॉलिड आणि गॅसेसमध्ये इंटरमॉलिक्युलर फोर्सेस काय असतात जरा स्ट्रॉंग असतात. त्यानंतर फिफ्थ गॅसेस पजेस द प्रॉपर्टी ऑफ डिफ्युजन विच इज अ स्पॉन्टेनियस होमोजिनियस इंटरमिक्सिंग ऑफ टू ऑर मोअर गॅसेस. आता डिफ्युजन म्हणजे काय असतं स्पॉन्टेनियस होमोजिनियस इंटरमिक्सिंग. तर इंटर म्हणजे दोन डिफरंट गॅस एकमेकांमध्ये काय होतात मिक्स होतात त्याला काय म्हणतात तर इंटरमिक्सिंग ऑफ टू ऑर मोअर गॅसेस. दोन गॅसेस एकमेकांमध्ये मिक्स होतात ती काय असते गॅसला प्रॉपर्टी असते. किंवा दोन गॅसेस एकमेकांमध्ये मिक्स होऊ शकतात. जसं आता एअरच बघितलं, एअरमध्ये किती गॅसेस आहेत बघा, किती कंपोजिशन आहे गॅसेसचं. तसं गॅसेस काय होतात एकमेकांमध्ये मिक्स होऊ शकतात. आणि सिक्स गॅसेस आर हायली कॉम्प्रेसिबल. आता ते काय करतात एकदम आपल्याला प्रेशर देऊन काय करता येतं त्याला कॉम्प्रेसिबल करता येतं. तसं सॉलिड किती जरी तुम्ही त्याला प्रेशर अप्लाय केलं तर ते कॉम्प्रेस होत नाहीत. तसं गॅसेस काय होतात हायली कॉम्प्रेसिबल, त्याला प्रेशर दिल्यानंतर ते काय होतं कॉम्प्रेस होऊ शकतं. त्यानंतर मेजरेबल प्रॉपर्टीज ऑफ गॅसेस. आता ह्याच्या प्रॉपर्टी आहेत सम मेजरेबल प्रॉपर्टीज ऑफ द गॅसेस आर गिव्हन बिलो. आता जे मेजर करू शकतो आपण त्याच्या प्रॉपर्टी म्हणजे मास वेट वगैरे त्या प्रॉपर्टी आहेत. मास the mass m of a gas is a measure of a quantity of matter it
कंटेन्स. आता मास त्याचं जेवढं वेट वगैरे असेल ते इथं मासमध्ये कॅल्क्युलेट केलं जातं. इट कॅन बी मेजर्ड एक्सपेरिमेंटली. हे कसं मेजर केलं जातं? मास जी मेजरेबल प्रॉपर्टी आहे मास, ती मास मेजर केलं जातं. त्याचं SI युनिट काय असतं मासचं तुम्हाला माहिती आहे, आपण फर्स्ट चॅप्टरमध्ये पण बघितले. ज्या फिजिकल प्रॉपर्टी होत्या त्याच्यामध्ये मास, वेट, व्हॉल्यूम, डेन्सिटी हे बघितले. त्याच्यामध्ये मास काय असतं गॅसचं तर 1 kg किंवा ते ग्रॅममध्ये केलं तर 10⁻³ The mass of a gas is related to the number of moles by the expression. आता गॅस मास कशाशी रिलेटेड असतं तर नंबर ऑफ मोल्सचा फॉर्म्युला माहिती आहे तुम्हाला. नंबर ऑफ मोल्स इज इक्वल टू मास इन ग्रॅम डिवायडेड बाय मोलर मास इन ग्रॅम्स किंवा वेट इन ग्रॅम डिवायडेड बाय मोलर मास. हा त्याचा फॉर्म्युला असतो. स्मॉल m म्हणजे आपण जे वेट घेतो मास असतं ते ग्रॅममधलं, ते स्मॉल m डिवायडेड बाय कॅपिटल M म्हणजे मोलर मास. द फॉलोइंग एक्सप्रेशन आर युजफुल इन अ कॅल्क्युलेशन. तर N नंबर ऑफ मोल्स अँड ॲव्होगॅड्रो नंबर. आता हे सगळं अगोदर आपण कॅल्क्युलेशन फर्स्ट चॅप्टरमध्ये बघितलेलंच आहे. N म्हणजे नंबर ऑफ मोल्स, N इज इक्वल टू नंबर ऑफ मॉलिक्युल्स. तर नंबर ऑफ मोल्स ह्या फॉर्म्युलावरून काढलं जातं. मास इन ग्रॅम अपॉन मोलर मास किंवा N नंबर ऑफ मॉलिक्युल्स, टोटल जे नंबर असतील तेवढा ॲव्होगॅड्रो नंबर. कारण आपण मॉलिक्युल्स काढण्यासाठी काय करतो, हे जे आपले नंबर ऑफ मोल्स निघतील त्याला काय करतो ॲव्होगॅड्रो नंबरनं मल्टिप्लाय करतो. N इंटू ॲव्होगॅड्रो नंबर केलं तर काय मिळतात आपले नंबर ऑफ मॉलिक्युल्स, त्याला म्हणतात कॅपिटल N हे निघतं. मग तेच जर आपल्याला N अजून ह्याच्याप्रमाणे काढायचं असेल तर काय होणार, नंबर ऑफ मॉलिक्युल्स अपॉन ॲव्होगॅड्रो नंबर. येते का बघा लक्षात, जेव्हा आपण N काढतो नंबर ऑफ मोल्स त्याला ॲव्होगॅड्रो नंबरनं मल्टिप्लाय केलं NA तर काय निघतात आपले नंबर ऑफ मॉलिक्युल्स निघतात. त्याच्यामध्ये केवढे मॉलिक्युल्स आहेत ते निघतं NA. मग जर तुम्हाला N काढायचं असेल तर काय होणार, हे N अपॉन NA होतं डिव्हाइडमध्ये. म्हणून काय येतं नंबर ऑफ मोल्स इज इक्वल टू नंबर ऑफ मॉलिक्युल्स अपॉन ॲव्होगॅड्रो नंबर कॅपिटल N नंबर ऑफ मॉलिक्युल्स अपॉन NA ॲव्होगॅड्रो नंबर. मग ॲव्होगॅड्रो नंबर किती आहे 6.022 इंटू 10⁻23. हे फर्स्ट चॅप्टरमध्ये जे आपण शिकलोय तेच आहे. थर्ड, व्हॉल्यूम ऑफ गिव्हन गॅस इन लिटर्स ॲट STP डिवायडेड बाय काय असतं 22.414 लिटर्स ॲट STP. हे पण मला वाटतं फॉर्म्युला झालेला आहे. नंबर ऑफ मोलचा व्हॉल्यूम ऑफ गिव्हन गॅस इन लिटर ॲट STP ज्या स्टँडर्ड स्टेट कंडिशन्स आहेत, टेम्परेचर प्रेशरच्या ज्या कंडिशन्स आहेत त्या, आणि 22.414 लिटर्स ॲट STP. त्याच्यानंतरचं नेक्स्ट आहे बघा प्रॉपर्टी व्हॉल्यूम. पहिली कोणती होती तर आता बघितली ती आपण मास, ते फॉर्म्युले वगैरे बघितले नंबर ऑफ मोल्सचे. त्याच्यानंतरचं आहे व्हॉल्यूम ऑफ अ सॅम्पल ऑफ अ गॅस इज द अमाऊंट ऑफ स्पेस इट ऑक्युपाईड. आता व्हॉल्यूम म्हणजे काय असतं तर सॅम्पल जे गॅसचा आहे तो जो व्हॉल्यूम ऑक्युपाय करतं त्याला म्हणतात व्हॉल्यूम अमाऊंट ऑफ स्पेस इट ऑक्युपाईज. इट इज एक्सप्रेस्ड इन टर्म्स ऑफ डिफरंट युनिट्स लाईक लिटर्स, मिलीलिटर्स, क्युबिक सेंटीमीटर, क्युबिक मीटर और डेसिमीटर क्यूब. त्याचे युनिट्स वेगवेगळे आहेत. एकतर लिटर असू शकतं, मिलीलिटर, लिटरसाठी L सिम्बॉल वापरतात, मिलीलिटरसाठी ML, क्युबिक सेंटीमीटरसाठी सेंटीमीटर क्यूब, क्युबिक मीटरसाठी मीटर क्यूब. क्युबिक फक्त मीटर आहे त्यामुळे मीटर क्यूब, क्युबिक सेंटीमीटर असेल तर सेंटीमीटर क्यूब, डेसिमीटर क्यूब, DM क्यूब. हे जास्त करून डेसिमीटर क्यूब वगैरे वापरतात. क्युबिक सेंटीमीटर क्यूब और डेसिमीटर क्यूब, DM क्यूब. आणि SI युनिट ऑफ व्हॉल्यूमचं काय असतं तर मीटर क्यूब. SI युनिट याचं काय तर मीटर क्यूब. बाकीचे पण युनिट्स तिथं काय केले जातात, यूज केली जातात. मोस्ट कॉमनली युज्ड युनिट टू मेजर द व्हॉल्यूम ऑफ द गॅस इज डेसिमीटर क्यूब और लिटर. ऐका बघा DM क्यूब जे मोस्ट कॉमनली यूज केलं जातं युनिट. SI युनिट मीटर क्यूब आहे पण मोस्ट कॉमनली कोणतं यूज करतात युनिट मेजर द व्हॉल्यूम ऑफ गॅस इज डेसिमीटर क्यूब और लिटर. म्हणजे DM क्यूब और लिटरमध्ये व्हॉल्यूम काय केलं जातं मेजर केला जातो. 1 लिटर इज इक्वल टू 1000 ml. आता हे रिलेशन तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. 1 लिटर इज इक्वल टू 1000 ml म्हणजेच काय असतं 1000 सेंटीमीटर क्यूब म्हणजेच 1 DM क्यूब. त्यानंतर 1 मीटर क्यूब इज इक्वल टू 10⁻³ DM क्यूब म्हणजेच 10⁻³ लिटर और 10⁻6 सेंटीमीटर क्यूब. फक्त 3 वाढते आणि 10⁻6 मिलीलिटर. हे फक्त रिलेशन्स आहे याच्यामधलं. समजलं का बघा. मिलीलिटर व्हॉल्यूम कुठलं लिटरमधलं. व्हॉल्यूम मेजर फर्स्ट बघितलं आपण मास ते KGमध्ये किंवा ग्रॅममध्ये 10⁻³ ग्रॅम होतं. त्यानंतर हे व्हॉल्यूम. त्यानंतरच्या ज्या मेजरेबल प्रॉपर्टी आहेत त्यात आपण नेक्स्ट लेक्चरला बघूया. आजचं लेक्चर आपण इथं स्टॉप करतोय. थँक्यू.